वैकुंठात गेल्यावर यमधर्म जवळ आलाय. यमधर्माने सेवक पाठवून मानस सरोवरातून सुवर्ण कमळाची फुलं आणली. सुवर्ण कमळ एक स्वतंत्र कमळ आहे. सुवर्ण कमळ, ब्रह्मकमळ हे रात्री उमलते. सगळ्या कमळाचे तोंड वरी सूर्योदय झाल्यावर उमलतेत. एकच कमळ असं आहे ते रातच्या उमलते आणि खाली तोंड करून उमलते. त्याला ब्रह्मकमळ म्हणतात. आणि ते भगवान शिवजीला प्रिय आहे. ते पांढऱ्या रंगाचं आहे. सुवर्ण कमळाची माळ केली. यमधर्म, यमधर्म भाऊ, यमधर्म. नामदेव गळ्यात घातली माळ. हे खुश नाही झालं ते पोरग. त्यावेळेला मुलगा नसेल ना तो, पण खुश नाही झालं बापू ते. श्रुती मातेनं प्रश्न केला, यमधर्म ठराविक लोकांना मानतय वरी आल्यावर, आणि तुमच्यापैकी एक तुम्हाला मानलंय, तुम्ही प्रसन्न का नाहीत? ते म्हणे मला याचं दुःख वाटतंय, मला वैकुंठात आणले, यमधर्म माझ्या पाया मला माळ घालतोय, मला मालक का भेटत नाही? आणि मग यमानं व्यवस्था केली शेषाच्या आसनावर. क्षीरसागराच्या ठिकाणी रात्री नेलं. तिथं दिवसा सापडतो का देव? रात्री नेलं. पौर्णिमेची रात्र. ती रात्र होती उद्याची 15 तारीख. ती कोणती रात्र आहे? उद्याची 15 तारीख. काकड्याची पौर्णिमा, चातुर्मासाची पौर्णिमा. आणि ह्या पौर्णिमेच्या दिवशी शेषाच्या आसनावर शयन गोड हा पलंग येतो. हो, तिथं नेले. या म्हणते या या. लक्ष्मी पाय दाबीत होती भाऊ. भगवंतान पाय आखडे का खडे? औक्षण काढ म्हणले त्याचं. आल्या आल्या कसे गिरगाव करायचे तुमचे पाय धुतले. लक्ष्मीनं ताट घेतलं सावकार. दिवा तुमच्याच दुकानातला असन सोन्याचा. सोन्याचा दिवा आणि सोन्याचं ताट बापू. लक्ष्मी औक्षण काढायला तरी पठ्ठ्या खुशच नाही. काय आईसाहेबांनी विचारलं, श्रुतीने विचारलं, लक्ष्मी ओवाळती. लक्ष्मी ओवाळू द्या हो, मालकान बोलू द्या ना मला. माणसं असतात काही फार असतं. कोणापासून हुशार झाले? संतांपासून. भगवान उठले आणि अशी गळ्याला मिठी मारली. क्षीरसागराच्या ठिकाणी निद्रा करणारा देव उठला. मला एकदा एबीसी फॉर्म भरायचा होता फीस माफ करण्यासाठी. लय काय शिकलो नाही मी, पण ते एबीसी फॉर्मवर सरपंचाची सही शिक्के असले की ते जरा फीस माफ होत होती. आमचं सरपंच गेलं कुठंतरी फिरायला आणि उपसरपंचाकडे शिक्के ठेवून गेलं. मी त्याच्याकडे गेलो तर असं गेलतो सकाळी 7, 7:30, 8 वाजता. इतकी उपसरपंचाची बायको वसकली. माय कळतं का रे म्हणले तुम्हाला? थोत्र घेऊन चालतात पहाटच, आणि 8 वाजता पहाट असती का? आणि एकच बूट होता दारात, म्हणजे तिच्या नवऱ्यानं रात्री एक हार पिलता बी. आणि त्याची बायको इतकी वस कोटली रिंगे पाटील माय, इतकी वस कोटली, इतकी वस कोटली. उद्या येतो उद्या. आता ती जिती आहे बाई. मला आता आरुतुर बोलत नाही. मी तिला जिजी म्हणत असतं. म्हणलं जिजी बरं आहे का आता? माय जाऊ द्या, माय मागचं काढूत नका मला. नको माय हो ना, भांडणात काय बोलत नाही, काळात काय खात नाही. तिला ओया बिलय पाठ तशा त्या जुन्या. हो ना, दुष्काळात माणूस बरोबडे खाते, भांडणात काही बोलत आहे. मागचं इसरा नका माय, तसं नका आता, मागचं नका काढी जाऊ द्या माय, बसा. दोन 3 शेळ्या लेंड्या झाडू लागली. इतकी वसकुली भाऊ. विश्व ज्याच्या ताब्यात त्याला जगाचा बाप म्हणतात. देखवी ऐकवी एक नारायण. तुमची आणि माझी दळणवळण क्रिया ज्याच्या ताब्यात त्याला जगाचा. कोण बोलविते हरे वेण, कोण बोलविते हरे वेण, कोण बोलविते हरे वेण, कोण बोलविते हरे वेण. चाले हृदय कोणाचे असते, कोण बोलविते
त्याच्या ताब्यात आहे. एक जण म्हणला आपल्यासारखं कोणाला गाताच येत नाही आणि सकाळच्याला तुटीच बंद केली. लगेच पेपरवर आलं, व्हॉट्सअपवर, आदरणीय माननीय सन्माननीय हरिभक्तीपरायण गिरगावकर गेले. मी त्याचं कशाला नाव घेऊ, आहे का नाही. आणि लगेच एक जणांनी टाकलं, गेले दिगंबर. यायला तर जमत नाही बाबा. हे तो कोणाला ती टाकायले, अरे लायकी आहे का ते कडवं टाकायची कोणाला बी. विठाला विठाला अहो, इथून आपण घरी जायचो करणं जायचो, ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. रातच्या उठलाय, रातच्या बाईन 3दा वापस केलं तर मला. तिनं वापस केल्यावर पुन्हा शाळा सोडून दिली. नकोच म्हणलं, जाणत नको. हो नाही, तिच्यामुळे नाही सोडी, दुसरेच कारण होते. उगा कशाला तिच्या नावान खडे खाचे बिचारीच्या. असते ज्याच्या त्याचा प्रारब्धाचं ललाटीचे लिहिले न पुशे काय. आता काय ज्याच्या नशिबाचा जोर त्याचा कोणा खांदी चोर. आता काय कमी. पण मग ऐकायचं नाही रे, तुम्ही शाळा शिकाय खजिने हो. हो, गिरगावच्या बाळ्याचं धकलं न शिकताना तुम्हाला येड्यावानी होईल, फुटाने खावं लागतील. तुम्ही शिका चांगलं. हो, शिक्षण. अरे शेती बी शिकल्याशिवाय करता येत नाही. हो, कोणतं बी देईन ना घुसडून ते. हो, काही बी त्याचं काय वेळ आहे का. हो, लेकराला 5 ते 10 औषध तुरीव टाकायचं, 5.5 ml. आमच्या गड्यानं टाकलं. हो, तुरील शेंगा नाही आले, पार शेंडे जळाले 3 पाट्याचे. म्हणजे औषधाचे पैसे मातीत गेले. आणि म्हणलं असं कसं, ते म्हणला मी याला टाकितो का. म्हणलं 8व्यान टाकशील तू, तुला माहिती आहे का याच्यात. अरे म्हणलं मग काय शिक्षण हो काय. असं होत असतंय. असा येडगळ गडी माझ्याकडे नाही, पण तुमचं तसं होईन म्हणून सांगायलो. माझ्या गोळ्या संपल्यात का इतका नालाय गडी सांभाळायला मी. विठाला विठाला हृदयाला हृदय लावलं. देवाला इच्छालं, देवा मला माय बाप किंमत देत नव्हती, मला वैकुंठात बशीलच. मला मित्र मानित नव्हते, मला यमधर्म हार घालतोय. मला सर्वसामान्य मानित नाहीत, महाराष्ट्रातले दिग्गज वारकरी माझं नाव घेतात. मला माझ्या जन्मदात्या आईनं ववाळलं नाही, मी क्लिंबे कळाल्यावर, पण मला लक्ष्मी ववाळती. मला पुरुषार्थ का द्यायला नाहीस. काय बहादूर होतो पाहते. मला पुरुषार्थ का द्यायला नाही. पंढरपुरातल्या मालकानं सांगितलं, मला बायोडाटा पाहिल्याशिवाय कोणाचं चांगलं करता येत नाही. म्हणजे कशानं करतो देव, प्रारब्धानुसार. त्याच्या पलीकडे देवाला रस्व दीर्घ बदलता येत नाही. आणि प्रारब्ध बदलायची ताकद कोणा ते, संतात आहे. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार किंवा वानू वारंवार. तुमचे एक सावकार होते, अहमदाबादचे सोनार. त्याला एक अडचण होती. फार पैशावाला माणूस, खूप मोठा. गाव अहमदाबाद गुजरातमधलं. आणि खूप प्रयत्न केले भाऊ, पण ती अडचण दुरुस्त होत नव्हती. आणि एका व्यक्तीनं सांगितलं, तुमचं हे दुःख आळंदीतले मालक दूर करतील. आणि ती व्यक्ती आळंदीला आली. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायच्या समाधीवर डोकं ठेवलं, आपली व्यथा मांडली. पुढच्या 15 दिवसात ते दुःख निघून गेलं. आणि पुढच्या वारीला आले तो एक नारळ घेऊन आले, मोठं नारळ, असं चांगलं, पाण्याचं नाही भाऊ. ते नारळ शेंडी सगत होतं. त्याच्यात एक सळई घातली लोखंडाची. त्या सळईनं त्याला छिद्र पाडलं. डोळे असतात नारळाला, त्या डोळ्यावर ते फोडलं, त्याच्यात छिद्र पाडलं. ते कोरून कोरून खोबरं पाणी सगळं बाहेर काढलं. आणि त्याच्यात सावकार हिरे भरले, हिरे, आणि कणिक लावली. आणि ते नारळ, तुळशीच्या मंजुळाचा हार माऊली महावैष्णव ज्ञानोबारायच्या समाधीवर ठेवला. काय त्यांचा महिमा सांगतोय. साधूच्या मनात आल्यावर काय होईल देव नाही करू शकत. देव तुमच्या प्रारब्धानुसार.
त्याला त्याचं बदलता नाही आलं तर तुमचं काय कर्मे श्रीराम. हा त्याला देव हा जीव दशेला आल्या देवालाच आहे त्याचं प्रारब्ध बदलता येत नाही. प्रारब्ध बदलायची ताकद कशालाच मोजित नाही, ती फक्त संत असतात. ती संत उलट देवावरचं दुःख दूर करण्याची ताकद त्यांच्यात आहे. एवढी मोठी शक्ती संतात आहे. आणि मग ते नारळ ठेवलं, ते अहमदाबादचे सोनार तिथंच मुक्कामाल. तुम्ही दिसल्यामुळं आठवलं त्याचं चरित्र. आणि मग संध्याकाळी ज्ञानोबाराय स्वप्नात गेले, हे नारळ तुकोबारायकडे देऊन टाका नामदेव बुवा. ते सकाळी आले आणि पुजाऱ्याला म्हणले मी नारळ ठुलेल. ते म्हणले तुमचं तसंच ठुले बुवा, ते देऊन टाका. ते म्हणले काय माणूस हो, समाधी उठवलं वापस मागायला. हा ते म्हणला मी कशाला वापस मागू, मालक स्वप्नात आले आणि तुकोबारायला द्यायचं सांगितले. बापू ते नारळ आणि तुळशीच्या मंजुळाचा हार देहूला पायी पायी जाऊन त्या अहमदाबादच्या सोनारानं तुकोबारायकडे बापू ते हारण ते नारळ देऊन टाकलं. त्याच्यावर बीड जिल्ह्यातले एक विद्वान पंडित आचार्य शास्त्री त्या काळातले, म्हणजे 400 वर्षापूर्वीची गोष्ट असेल बहुतेक, त्या काळातला विद्वान पंडित वेदांतिक. आणि ज्ञानोबारायने त्या व्यक्तीला सांगितलं जा तुमचं समाधान तुकोबाराय करतील. ती व्यक्ती गेली, तुकोबारायला नमस्कार केला, हातानं पगडी पाहिली, जानवं पाहिलं, गळ्यातल्या माळा पाहिल्या, विद्वत्तेचं तेज पाहिलं आणि तुकोबारायने लोटांगण घातलं. त्याने फक्त हात जोडले. तुकोबारायने लोटांगण घातलं, लोटांगण. कारण तुकोबारायला माहित होतं कोण्या कोर्टातून आलंय. काय ज्ञानेश्वरी याच्याकरता घातलं. ते असे संभ्रमात आले की काय ज्ञानोबारायकडे कमी असेल. महिषी पुत्रामुख हे हो, मातीची भिंत चालवायची ताकद, रेड्याच्या मुखातून वेद बोलवायची ताकद. हे मयासारखे रेडे बोलायले ती कृपा कोणाची आहे? ज्ञानोबाराय तुकोबारायचीच कृपा आहे, त्यांचीच कृपा आहे. आपण रेडीत नाहीत तर काय बापू, त्याला जर सोडलं तर आपले काय किंमत आहे भाऊ, आपल्याला काय लायकी आहे आपल्यात. आणि ज्ञानोबारायने आपल्याकडे पाठवा ज्ञानाचे सागर, 56 भाषा आहेत त्यात. केवढे मोठे ज्ञानोबाराय ह्या व्यक्तीला पाठवले, लोटांगणच घातलं. काय काही नाही, असं पाहिजे. दौत घेतली, टाक घेतला, तेव्हा पेन नव्हते ना, ते दौत असायची, टाक असायचा. त्याला बोरूचा टाक म्हणायचे, फार जुनी भाषा, तुम्हाला नाही कळणार, ते फार जुने. मी बी काय लय म्हातारा नाही, पण मला जुन्याच्या संग राहायचा नाद आहे. ज्याला मोठं व्हायचं त्यांनी मोठ्यांना मोठं म्हणायचं, ज्याला आपलं सगळं वाजवायचं त्यानं मोठ्याच्या विरोधात जायचं. लय लवकून गबाळात येतोस तू पटकन, मोठ्यांना मोठं म्हणायचं. मृदंग क्षेत्रात मोठं व्हायचं. तुमच्यात कोण मृदंग क्षेत्रात मोठा आहे त्यांचा आदर्श घ्यायचा. गायन क्षेत्रात मोठं व्हायचं, गायन क्षेत्रातल्या आधारीव लोकांना तुम्ही मानायचं. ते म्हातारं झाल्या, याची हवाच चालली, अरे हवा गेली तरी लोक त्याच्या पाया पडायलेत. पडू देन त्याचे दात, त्याचे दात पडू दे, हवा जाऊ दे, तरी लोक त्याच्या पाया पडते. तो आता अर्धा तमाशा आहे, तो कव्हा वाजन काय सांगता येतं का? नाही. जगन्नाथांना पवार म्हणायचे, ज्याला संसारात मोठं व्हायचं त्यानं बारक्याकडे बघायचं, आणि ज्याला परमार्थात मोठं व्हायचं त्यानं मोठ्याकडे बघायचं. अण्णांचं वाक्य होतं. काव्यतीर्थ महाराष्ट्रातले पहिले 3 शास्त्री, त्याच्यापैकी एक जगन्नाथांना. ते बोरू घेतला, अभंग लिहिले.
ज्ञानोबारायच्या समाधीवरचा तुळशीच्या मंजुळाचा हार निसर्गाची ताकद आहे का सुकायची? ज्ञानोबारायच्या समाधीवरला हार ते कसा सुकन? लसलशीत हार. आणि तो हार तुकोबारायने त्या पंडिताच्या गळ्यात घातला. भाऊ ते लिहिलेल्या अभंगाची चिठ्ठीन त्याच्यावर नारळ ठेवला आणि ते देऊन टाकला. पहिली गोष्ट चिठ्ठी वाचल्यावर प्राकृत होती. तुकोबारायचं वाक्य प्राकृत. मी एवढा वेदांतिक आहे, मी एवढा पंडित आहे, मी एवढा आचार्य आहे, मी शास्त्री आहे, मला प्रचंड अस्खलित वेदाच्या भाषेत काही पाहिजे होतं, हे मराठी भाषेत. तसाच कागद तिथे ठेवला. माझ्यासारख्याला काय सत्कार करायला पाहिजे होता? साधं नारळ दिलंय. मला मोहरा हिरे माणिक द्यायला पाहिजे होते. आणि याच्यात काय होतं? साधं नारळ दिले मला. नारळ ठेवून दिलं. तुळशीच्या मंजुळाचा हारही ठेवून दिला. तुळशीची ताकद कळालीच नसेल ना त्याला. लय अभ्यास केला म्हणजे तुळस कळती वय. दिलं ठेवून ते. वापस ज्ञानोबारायकडे. ज्ञानोबारायनं सांगितलं तुकोबारायच्या कोर्टातून वापस आल्याला त्याला कोण्याच कोर्टाचे दार उघडे नाहीत. तो यासाठी न्यायदेवता झोपली. आता निघा म्हणले तुम्ही तुरी कापायला. अजून टाईम आहे ना. आता सध्या गाठीत आहेत, कोणाच्या फुलात आहेत, कोणाच्या पापड्यात आहेत. तुम्हाला आता ते काम म्हणले, इकडचं काय नाही. ठेवून दिलं ते. त्याच्यावर 2 तासानं भाऊ एक साधी व्यक्ती आली ज्याला आजोबाचं नाव सांगता येत नव्हतं. किती विद्वान असेल ज्याला आजोबाचं नाव सांगता येत नाही, त्यावरती विद्वत्ता किती असेल बापू. होय नामदेव बाबा, आजोबाचं नाव सांगता येईन. वडिलांचं नाव सांगायला 2-3 मिनिटं लागले. आईचं नाव सांगायला जीभ आडखळत होती. म्हणजे किती रडजीभ असन रानाच्या काठावानी. रानाच्या काठावानी जीभ अशी जाड होती. आणि त्या व्यक्तीच्या गळ्यात तुकोबारायने ते मंजुळाचा हार घातला. ती चिठ्ठी अभंगाची त्याच्यावर नारळ ठेवलं. तर हृदयालाच लावलं हृदयालाच. आणि मग नारळ मांडीवर घेतलं आणि सांगितलं, महाराज हे मला वाचता येत नाही ना. तुकोबाराय म्हणले, गळ्यातल्या तुळशीच्या मंजुळाचे पानं खायचे आणि या अक्षराकडे भाऊ नुसतं पाहायचं. आणि पाहणं डोळे कटाळले तर नुसते बोट फिरवायचे अक्षरावून, बाकी काहीच करायचं नाही. त्या गळ्यातल्या तुळशीच्या मंजुळेचे पानं खाता खाता जीभ रंभा पत्राम जिव्हा तिच्या येते. रंभा म्हणजे केळीचं पान, पत्र म्हणजे पान, रंभा म्हणजे केळी. केळीच्या पानासारखी जीभ सावकार लवचिक झाली. इतकी लवचिक झाली. अक्षराची कृपा झाली, शास्त्राची कृपा झाली, आणि ब्रह्मकन्या सरस्वती मातेची कृपा झाली, वाणीच्या देवतेची कृपा झाली. प्रचंड विद्वान व्यक्ती. राहायला घर नाही. तुकोबाराय म्हणले, हेच नारळ फोड आणि ह्या प्रसादान घर बांध. नारळ फोड्या भाऊ हिरे निघले. टोलेजंग वाडा बांधला. टोलेजंग छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला जसा ते 1000 पटीनं मोठा, त्याच्यातल्या 5 पटीनं लहानसा, तसाच टोलेजंग वाडा. तसाच वाडा. नाव सांगता येईल त्या माणसाचं काय होतं तर. जाऊ द्या, पुन्हा कुठं परिसरात कीर्तन असल्यावर तोरक ध्यानात आणा. मी बी तितकं बाजूला ठेवतो. कारण हे जितके हुशार होतील का तितके आमचे लोक नीट कीर्तन करतील. आणि हे गा फिलवानी राहिले भाऊ की मग आमचे गाणेच म्हणणार आहेत, विठाला 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 विठाला. त्या व्यक्तीचं नाव होतं कोंडोजी काका. अभंगाच्या ताकदीनं तुळशीच्या पानानं जीग इतकी पवित्र, इतकी गोड झाली. मावळात तुकोबारायचं कीर्तन, त्या कीर्तनात ही व्यक्ती बसली आणि तुकोबारायला खाली बसून प्रमाण दिलं. ते कीर्तन ऐकायला
आनगडशा फकीर, मंबाजी गोसाई आणि रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज ते कीर्तन ऐकायला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सोनबा ठाकूर नावाचे पक्वादे होते, त्यांना विचारलं तुकोबारायला कीर्तनात प्रमाण देणारी कोण व्यक्ती? कोंडोजी काका. आणि तू छत्रपती शिवाजी महाराजांच्या देवघरातल्या पूजेचा मान त्या व्यक्तीला भेटला, ज्याला बापाचं नाव नीट सांगता येत नाही, ज्याला माईचं नाव नीट सांगता येत नाही, ज्याला आजोबाचं नाव नीट सांगता येत नाही, ज्याला नुसतं असं साधं बोलता येत नाही, इतकी मठ्ठ जीभ त्या व्यक्तीला अस्खलित वेदांत आणि वेदाचा अभ्यास झाला. आणि या भारतीय संस्कृतीतला 5व्या क्रमांकाचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घरच्या देवपूजेचा मान भेटतोय. ताकद कोणाची आहे? संतांची. म्हणून काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा, वरवार वार, काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा, काय त्यांचा महिमा, लोकांची. आपल्या परिसरातला एक मुद्दा सांगतो. आपण किती मोठ्या भागातली माणसं आहेत. बापू तुम्ही ऐकलं परवाला, रानोबा नावाची एक वारकरी आपल्या परभणी जिल्ह्यातले, रानोबा नावाचे वारकरी परभणी जिल्ह्यातले 90 वलांडेपर्यंत पंढरीची वारी केली. मी 2 दिवस तारीख द्यायला त्याच्यामुळे टाळत होतो. मी मागच्या वारीपासून आषाढीपासून म्हणलं आता महिन्यात 2 दिवस तिथं राहत जाऊ. आणि मग 28 दिवस लोकायचा नाही संसाराचा. हो. आणि महिन्याला 2 दिवस आपलं शुद्ध वारी करायची. तर म्हणले मग सकाळी सकाळी लवकर निघा, होतंय कीर्तन. जमला येऊ. खरं तर ह्या 5-4 लोकांचं चरित्र वाचल्यावर वारी करण्याची इच्छा झाली. आपल्या परभणी जिल्ह्यातलं एवढं मोठं वय. रानोबा नावाच्या वारकऱ्याने 92 वर्ष वारी केली. 92 वर्ष. आपल्या जिल्ह्यातली व्यक्ती, नाव सांगतो पुढे तुम्हाला. वारी करून करून भाऊ पाय उलटे वाकले, गुडघे इकडे गेले आणि पंजे मधात आले. सावकार असे वाकले पाय. तर चालून 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 घोट्याला घोटे घासत होते. त्या घोट्यावरचे कातडं निघून गेलं. त्या जखमा होऊ लागल्या. त्याच्यावर माशा बसायच्या, चिलटं बसायचे, थोडंसं रक्त व्हायचं, घाण व्हायची, ठसठस करायचे पाय. पण वारी नाही बंद केली. शेवटच्या टप्प्यात रानोबा वारकऱ्यांना त्यांच्या कुटुंबातल्या लोकांनी विनंती केली, किती दिवस वारी करतात, थकलात ना आता. ते म्हणले मग करू काय, आता तुम्ही आराम करा. एकच वाक्य सांगितलं, मला फुलाच्या पाकळ्या जरी 3 टाइम टाकून बदलल्या तरी हे शरीर घरी पड्या एके दिवशी कुजणारे. मग मला वारी करता करता मरू द्या ना. काय त्यांचा महिमा सांगतोय. किती लोकांचा, या संत लोकांचा पावर किती मोठा आहे, अधिकार किती मोठा आहे. योग असा आला 90 वलांडली आणि एके दिवशी पंढरपूरहून गावाकडे परत येत असताना रस्त्यात असं मारुतीरायाचं मंदिर, त्या मारुतीरायाच्या मंदिरात त्यांचा मुक्काम. आणि रात्री 1 वाजता वाटसरूच्या रूपात पंढरपुरातल्या मालकानं प्रवाशाचं रूप घेतलं
आणि ज्या मंदिरात रानोबा नावाचे वारकरी भजन करून मधुकरी मागून आणली, खाल्ली, भजन केलं आणि झोपले, त्या मंदिरात रातच्या 1 वाजता त्या प्रवाशाने घंटा वाजिला. एवढ्या रात्री कोण आहे म्हणून असं पांघरण पाहिलं. शुद्ध्याची वारी, चांदण्याचा प्रकाश, थोडंसं मंदिर छोटं असेल 2-4 खणाचं, मारुतीरायाचं मंदिर, दिव्याचा प्रकाश. बघितलं तर कोणीतरी वाटसुरी उठले. कोण आपण? मी प्रवासी आहे. आवाज रे, प्रवासी आहे मी, प्रवासी आहे. वा, कुठून आलात? फार दुरून आलो. जेवणाची काही व्यवस्था? रस्त्यात गावच लागलं नाही दुपारपासून. 92 वर्ष संपलेली व्यक्ती तितक्या रात्री भाऊ उठते आणि खुंटीला अडकलेल्या उरलेली अर्धी मधुकरी, अर्धी भाकरी ती काढून पुढे टेकली. खा दादा. ती भाकरी खाल्ली. समोरच्या व्यक्तीने विचार केला, रात्री 1-1:30 वाजता आपल्याला पोटाची व्यवस्था केली, ह्या भाकरीच्या बदल्यात या म्हाताऱ्या वारकऱ्याचे आपण पाय दाबावा. तर ते रानोबा नावाचे वारकरी होते. समोरच्या व्यक्तीला सांगितलं, मी 4थ्या आश्रमात प्रवेश केलाय आणि 4थ्या आश्रमात ज्या दिवशी मी प्रवेश केला त्या दिवशी मी बायकोला सुद्धा आंघोळीला पाणी टाकू देत नाही. तर मी मधुकरीतली भाकरी तुला दिल्याच्या नंतर जर तुझ्या हातानं पाय दाबून घेतले तर निश्चित मला पुढच्या जन्मात बैल होऊन तुझ्या घरचा नांगर वढावा लागेल, कुत्रं होऊन तुझं दार सांभाळावं लागेल, माझ्या पायाला हात लावायचा नाही. पण पुढचं लय हट्टी होतं ना. ते माणूस नव्हतं, ते पंढरपुरातलं होतं. माणूस कशा झाले ते? हा, आणि अर्ध्या भाकरीवर इतकी इमानदारी सांभाळायला इतके सोपे आहेत का माणसं? इतके सोपे आहेत माणसं? खोटं बोलतोय का? तुम्ही आम्हाला इस्तू लावता म्हणून माईक बंद केलं तरी जरस खोटं बोलायलो का मी? आणि भाकरीवर इमानदारी? इतके सोपे माणसं नाही हात लावू देत. तळपाय पाहिले रानोबा नावाच्या वारकऱ्यांचे. तळपायाला जखमा झालत्या. जखमा. महाराज देवानं एक पर्याय शोधला आणि रानोबा वारकऱ्याचं अंतकरण जिंकलं. त्यांना सांगितलं, तुम्ही चलताना तुमचे पाय वाकलेत, आता हे काही दुरुस्त होणार नाहीत, पण जखमा दुरुस्त करायचं माझ्याकडे औषध आहे. रानोबा वारकरी म्हणले, देऊन टाका औषध. ते म्हणले, नाही, औषध माझ्याच हातानं लावावं लागतंय. पहा किती रगिले. याचं कारण सांगू का तुम्हाला? आयुष्यभर पंढरपूरच्या मालकाची केलेली वारी, ह्या वारीचं कर्ज देवाच्या डोक्यावर होतं आणि संतांनी देव ऋणी केलाय. पैठणचे मालक सांगतात, ब्रह्मांडाचा धनी आणि ऋण फेडण्यासाठी ते काय काम करील काय सांगता येत नाही. हळू हळू फेडी ऋण धरोनिया रूपे दिना, धरोनिया रूपे दिना, धरोनिया रूपे दिना, हळू फेडी ऋण धरोनिया रूपे दिना, धरोनिया मी रविवारी एक जणाचं गहू भिजवायला जात होतो आणि त्याच्याकडे इंजन होतं, पण त्या इंजनाला घोटी दिल्याशिवाय चालू होत नव्हतं.
इतकं इतकं राखेल टाकायचं आणि ते पेटवायचं आणि जेव्हा का घुटी दिली न ते तितका नळा गरम झाला की बोक 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 15 लिटर घासलेट उडूस तर 14 वळी भेजूस तर इंजन बंद पडत नव्हतं. लागत तसं कधी कधी. विठाला नाना प्रकारचे रूप बापू कुठलंही रूप धरीन भाऊ ते नामदेव बुवा आणि त्या भक्ताची सेवा करीन. नाही म्हणले द्या. तुम्हाला कसं कळत नाही वारकरी बाबा? तुमच्या हातानं जर कमी अधिक चोळण्याचं झालं, जर त्याचं रिॲक्शन झालं, जखमा जर मोठाल्या झाल्या तर मला पाप लागन ना. ते म्हणले पण मी पायाला हात लावू देत नाही ना. अहो वैद्य नारायण भावा, मी वैद्य आहे ना, डॉक्टर आहे ना. ठीक आहे म्हणले लावा. अहो त्यानं नुसतं डोळे उघडून जरी पाहिलं असतं सावकार तर जखमा नीट झाल्या असत्या ना. पण त्याला सेवा करायची होती. नुसते पाय चोंबाळले आणि डोळ्याचं पापण लवतंय तितक्या अवकाशात जखमा कायमच्या संपल्या. ते वारकरी काय साधा वारकरी थोडाच होता असा उड्या हाणणार. हो ते काय असा वारकरी थोडाच होता थोतांड्याच्या नादी लागणार. हो दम नाही आपल्याकडे सपता येईल. पण लय फुटक्या कानाची लोक आपल्या भागातले कोणाचं ऐकणार, पहिल्याचं सोडून देणार, लगेच दुसऱ्याचं सुरू. मेळ नाही मेळ नाही. आजही एखादं यायला व्रत सांगा बाई गिरगावचे बाळू महाराज म्हणलेत. बाई ते का साधे आहेत का? बाई 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 लय पुराण सांगत येत आणि मी तसं करीनच. नाही द्वारका, नाही मंजुळा, नाही अंतिका बाई, नाही चतुराबाई. असं कोण्या बाळ्याचं नको ऐकू. तू फक्त ज्ञानोबा आहे तुकोबारायचंच ऐक. विडाला विडाला काय वारकरी हातच धरला. कोण आपण? 92 वर्षाचं म्हातार. भक्तीची ताकद होती, मनगटच सोडीन. कोण? महाराज देवाचं बी भक्ती पुढं काय चलत आहे ते पण लुळपुड झालं. महाराज रावणाच्या थुत्रीत हाणायची ज्याच्यात ताकद ते सामान्य वारकऱ्या पुढं लुळपुट. साधा होता का रावण? त्याची एक चौकट इकल्यावर 13-12 खासदार. आणि कोणाची माय येली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. हा 7 कोटी चौकटी होत्या. साध्या गोष्टी होत्या वय. आणि 2 वाजून 18 मिनिटाला त्यानं आपटू हाणलाय. आणि ते म्हाताऱ्याचा हात सुटन. म्हाताऱ्यानं मनगट धरलं तर सुट छटकिताचे न. होय भक्ती केला प्रवी धरा हृदय बंदी खाना धरीला आपण धरीचा. हे भक्तीनं धरता येते. ते पैशावाल्यानं आणि ताकदीवाल्यानं हे इकडे जिंका. हो देव भाव बळे आकळे ये रवी ना गळे. भाव बळे आकळे ये रवी ना गळे. भाव बळे आकळे ये रवी ना गळे. भाव बळे आकळे ये रवी ना ताकद आहे महाराज. पैशानं गिरगावचा बाळ्या सुद्धा आवताला धरतान. पैशानं गिरगावचा बाळू सुद्धा वॉचमन म्हणून नोकरीला लावतान. 2 लोकायला नाही लावतायत. पंढरपुरातला मालक आणि दक्षिणेचा मालक ह्या 2 लोकायला कामाला फक्त एकाच लोकांनी लावलंय. ती फक्त संत आहेत.
दक्षिणेच्या मालकाला कामाला लावायला कोणाची माय वेली? उलट तुमच्या लोकांनी सांगितलं यायला घरी न्या, मग पाहुण्या रावण्याला फुलं करतेत. डॉक्टर लोकांनी सांगितलं ना, आता घरी न्या, खाऊ पिऊ घाला, बबीला बोलवा, बब्याला सांगा. हो, वची तुर्कस्तानात दिली, हो अंतिकी अरबस्तानात दिली, तिला फोन लावा, कुरिअर करा, आमक करा, तार पाठवा, घ्या बोलून. मग कोणी अंगूर, कोणी शेप, कोणी काही. खाय ना बाई धट होती तर वाळका आणली नाहीस. हो, आणि बाईला डॉक्टरनं घरी पाठवल्यावर शेप खाऊ घालायली. टाका आता बाईच्या सरनाव. हो, आमची आजी बिमार पडली, तिने आत्याला फोन केला. फोन नव्हते, निरोप पाठीला. एकीनं काम, दुसरीनं फलानं काम, दिसतीनं तिसरं काम. आणि मग आत्या टेकली भितडाला. हो, आत्या नाही आजी. आत्या कशी असं होतं ते, मोबाईलवर लोड येतो ना. हो, आली हो आमची आत्या अशी गाडीतून उतरली की तिथूनच तिला दोघं धरायला. म्हणलं सोडा ना, ती कुठं पडत नाही काय नाही. हो, अशी अशी इतकी रडायली. बापा मला वाटलं आता आजी संग आत्या बी पेटवावं लागती का काय. इतकी आत्या अशी 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 असं सोडून. हो, मला एक जण म्हणला धरा ना. म्हणलं काय नाही धरायची, येते ती. हो, सऱ्या सुनायला तिनं आहारी आणलंय, ही काय रडती म्हणलं. अशी आत्या होती बा. दृष्टांतातली सांगायलो. इतकी नालायक आत्याचा एवढा गिरगावकर भाषा असतो का कुठं? अशा नालायक आत्याला आत्या म्हणत असतो का मी? आत्या आली. बाई मया बाईला बाळू शिरा लय आवडत होता. म्हणलं आता कलही दाबती बाई. आता ओरी गेली ना, आता शिरा खाती का? 8 दिवसापासून म्हणायलो आत्याला दुखायलं तर म्हणली बुचाड दाबायचं सोयाबीनचं. हो, एक म्हणली पोराला पाहाली आलेत, एक म्हणली आमक करायचंय. आणि आता आत्या भीतीला टेकल्यावर शिरा लय आवडत होता. घाल म्हणलं कलही तर आत्यानं खालून जायला. अशी सारे नाटक सगळे सोंगाडे. काय काय माणसं बायला. एका घरी जेवायला गेलो डॉक्टर साहेबनी. जेवायला गेलो, भजे कुरड्या पापड्या हे पद्धतशीर असं जेवायला. तर आम्हाला कोणी करतात ना, करतं कोणी बी. जेवायला केल्यावर मग जवळच कीर्तन होतं, तर मग तिथंच बसलो. तर म्हणलं आता ह्या घरच्या लक्ष्म्या जेवा. ती एकच बायको होती त्याला. आणि बाहेरच्या 3 जणी शेजारनी बलिलेल्या, म्हणजे 4 जणींनी स्वयंपाक केला. तर म्हणलं आता ह्या जेवायला बसल्या. म्हणलं जेवा बाई. हो महाराज जेवतो. हात जोडे म्या बी म्हणलं जेव्हा आम्हाला जेव घातलं. एकीच्या ताटात भजे नव्हते भाऊ, आणि तिजीच्या ताटात डॉक्टर साहेब भजे नाही. ती यजमानाची बायको होती, म्हणजे ज्यानं जेव घातलं त्याची बायको. तर मी हळूच करून म्हणलं दादा आम्हाला लय भजे वाढे, तुमच्या मंडळीला उरले नाही. नाही म्हणे महाराज ती आता भजेच खात नाही. म्हणलं कस काय? ती तळतानाच खाती. काय बाई म्हणलं बापा. वा म्हणलं काय माय माय म्हणलं. वा वा अभंग इकडं लावायला पाहिजे हिला. काय त्यांचा माय बा. एक घरी जेवायला गेलोत, आताशी कीर्तन सुरू झाले. अहो चांगलं सांगितलं. असे बसले होते जसे तुरुक पिराला कापायला न्यायचे. 2 तारखेला जसं यायला कापायचे परभणीला, असे बसले होते माणसं. विठाला विठाला ते पहिल्यावर याचं बरं आपल्याला. हा, तसं बस स्टँड होकीत नाही. कसं आहे, डिझेल जरी लोकांचं असलं लांबून गाडी आणतो, पण बस स्टँडला नेतो. बाहेरचं डिझेल असल्यामुळं मधल्या रस्त्यानं आणत नाही गाडी. द्यायचं तेल देईल आणि भोते आला घाईला. आपल्याला काय ताण घ्यायचा, काहून खराब रस्त्यानं न्यायचे. जेवायला गेलो त्या का घरी, मग आम्ही बसलो. तर मग ते म्हणले महाराज चहा घेतान का? म्हणलं घेतान का? म्हणलं आता काय आवडच काम. जालनापुरीचा आग्रह सगळा. बर अगं 5-6 कप चहा ठेव बरं, 7-8 कप दूध ठेव. आमच्या संग बोके बी होते 2-3. हो होते 2-3 बोके. त्याच्यात 1-2 पुन्हा कपात पेत नव्हते. मोठा तरातरान आमच्या संगच्याला मी विचारलं कपात काऊन पेत नाही? म्हणलं मी मही काशी झाली. ज्याच्या संग काशीला गेला त्याचे तिकटाचेच पैसे दिले नाही, त्याची काशी केली.
आणि पुन्हा कपात चहा पेत नाही. किती रुमण्यानं हाणायला पाहिजे दात पडूच तर. काय नाटकच सगळे होय. ह्या संप्रदायात नाटक नाहीच चलत हो. येते नाही खोटा तालन परिहार. टाइम संपलाय बरं मगच मग वाढवायचं वय. असा मुकदम असतो वय. आगावच धंदा. जाऊ द्या. आपला परिसर आहे अण्णा नाही का. आपला भाग आहे. ह्याच मातीनं आपल्याला मोठं केलंय. आता महाराष्ट्रात फिरत असन काय ना म्हणून तर ह्याच भाषेत कीर्तन करायलो आज. 5089 गाव झाले आता. एकदा गेलेलं गाव. ह्या गावाला फार दिवसापूर्वी आलतो मी. 15-16 वर्षापूर्वी एक कीर्तन झालं. काही ठराविक लोकांना माहीत बी नसन ना. कुठून माहीत तर ऑटो रिक्षात आलतो त्याच्यामुळं कुठून ध्यानात. हो ना. नवरी अशी भारी साडी घेऊन अशी आलेली दिसत असती. आधी काय दिसती. विठाला विठाला आणि मग पण ते त्यान बायकोला शिकील तर एकदा म्हणले होते चहा करीत नव्हती. हुशार होतं ते. शिकिलेलं होतं. मग 10-20 मिनिटाला पुन्हा एकदा लागा करवर चहा. पण ती काही चुलीकडे गेलीच नाही. मी म्हणलं आम्ही येतो मग काय नाही. पण आता हे माणसं चहा घ्या. बरं ए करवर चहा कर 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 लवकर कर. तर आमच्यातलं एक जण म्हणलं महाराज 1 वाजलाय सोमवारच सोडून जाऊ ना. ते म्हणला हे आगाऊच काम झालं बाबा. चहा भागत होतं ते सोमवारावर गेला आता. तर ते म्हणलं बरं आता इतक्या गडबडीत स्वयंपाक. म्हटलं काय नाही पिठलं चपाती काय त्याला. आम्ही रानातली माणसं इथं. पिठलं चपाती लोणचं कांदा जरशी चटणी गिटणी काय असली तर. आंब्याची पोरले कैऱ्या उन्हाळ्याचे दिवस होते. आणि आलीची इच्छा तर पापड तळा. हो तुम्ही घरचंच खातात त्याच्यामुळे तुम्हाला इतका अभ्यास नाही. मी रोज 2 गावचं खातो ना त्याच्यामुळं ते आम्हाला जास्त पाठ असते. ते मधात ती बायको म्हणली बाई पटकन म्हणायचं ना चहा कर चहा कर चहा कर. हे आलं जेवणावर. ते म्हणलं जाऊ दे आता बाळू महाराज आहेत. हो त्याला काय मी ऐकायलो हे ना का असं नका. हां हां खसखस पिकली तुमची. तुम्हाला वाटलं खरंच ऐकलं असेल. हो घराकडं तर नाही पाहायचा. हे वाटलं खरंच ती बाई म्हणायली. जेवायला बसलो डॉक्टर साहेब. गरम गरम चपात्या पिठलं लोणचं घाशेव चटणी होती पाट्यावरली. टिकल्यावाल्याला येत नाही. यायन केली तर मिक्सरमध्ये करते आणि गुरगुर 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 गुर. हे ती पाट्यावरली पाहिजे. हो आता काल पेरणी झाली ना. हस्ता आणि चित्रा नक्षत्र याच्यात पेरणीला वड्या करीत होते. मासवड्या रश्याच्या वड्या. त्या जुन्या बायका अशा मसाला वाटायच्या. हो आमच्या पुतणीने एक दिवशी मसाला वाटला तर घंटाभर फ्रीजमध्ये हात घातले. म्हणलो काढणं फ्रीजमधले लय 10 आलाय. आणि कसं झालं असं म्हणलं त्या सासूनं 15 गड्याचा मसाला वाटलाय. 15 गड्याचा. हे सरी नाजूकता. मग जेवता जेवताच मी यजमानाला म्हणलं पापड तळण पापड. तर ते तिथून म्हणलं ए आमच्या देखता वजन हांदाल. मला माहित होतं वजन नव्हतं. हो तुम्हाला एक सांगू का. ज्याला पाहुणे राहुणे महाराज भजने घरी न्यायचे त्याच्या बायको ताब्यात पाहिजे. ज्याची बायको ऐकून येत नाही का त्यानं देवाला पण घरी नेऊ नये. हा मालकाचा एक पुरावा आहे का बापू. कर्कश संगत
हा, धर्म दयाशीच घडे रे दयाचे स्वाधीन भाज हा धर्म तयासीच घडे दयाचे स्वाधीन भाज आणि भाज म्हणजे बायको. बायको ज्याची ताब्यात स्वाधीन बायको आहे का त्याला धर्म घडतोय. हा डबल घंटी वाजल्यावर ह्यो पळतू त्यानं बाहेरच सापत्यात खावा, त्यानं घर नाही कोणाला न्यावा. हा त्यात नाही बायकोला ताब्यात लागते. पापड तळ ती म्हणली बाई गरम गरम चपात्या आणि ते नातान पापड कसे. अगं बरं भाज. ती म्हणली इकडे या. मी म्हणलो हानती रे बापा या आता अवघडच काम झाले आणि ती आता आग उगाच काढ म्हणले पापडाचं कुधाना आपण आणि ती या इकडे या. ते जवळ बलिलन ते म्हणलं काय इथं वाका. नवऱ्याला वाकिलं त्याच्या पाठीवर उभी राहिली पापडाचा डबा काढला. आमच्यातला एक जण भजने म्हणला काय त्यांचा महिमा आरम्यांना इथं नसतो लागत रे सुंबळ्या. ह्यो महिमा कुठं हे पानशेट महिमा आहे. महिमा बघा. हात धरला भाऊ हात धरला. कोण सोप्या भाषेत बोलूनही पुढचं ऐकत नव्हतं. 92 वर्षाचा वारकरी परभणी जिल्ह्यातला साहेब. हे कोण. लाल डोळे झाले. पुढच्याचा नाईलाज झाला. रूप बदललं आणि चतुर्भुज रूप घेतलं. जगाच्या मालकाचं रूप घेतलं. विटेवरच्या मालकाचं. रानोबा वारकऱ्याने हात सोडा आणि लोटांगण घातलं. देवा तू येस. हो म्हणते. कशा करता पायाला सोडलंस. रानोबा 92 वर्ष केलेल्या वारीची साधना फळाला आली आणि ते कर्ज उतरण्यासाठी तुमच्या पायाला मालिश केली. पंढरपुरातल्या मालकांनी सांगितलं पायाच्या जखमा दुरुस्त केल्या डॉक्टर साहेब. वाकलेले पाय दुरुस्त करू का. रानोबा नावाच्या वारकऱ्यानं सांगितलं देवा पाय काय दुरुस्त करतो. तो माझ्याकडे पाहिलं मला 20 वर्षाचं पोरग करशील. इतकी तुझ्यात ताकद आहे. कृपा कटाक्षे एवढी ताकद तुझ्यात आहे. पण मला अवडंबर नकोय जगिन्य नको. कोणाला वारकरी म्हणायचंय. पायाच्या जखमा दुरुस्त केल्यात आता वारी करायला अडचण नाही. तर देवाने विचारलं पाय दुरुस्त का नकोय. वाकलेले पाय नकोय म्हणले. देवा माझे वाकलेले पाय जर तू सरळ केलेस तर आमच्या परभणी जिल्ह्यातले लोक तुझ्या दर्शनाला नाही आता माझ्याकडे गर्दी करतील. त्या वारकऱ्याचं नाव आहे रानोबा. रानोबा वारकरी वैकुंठवासी ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजी परभणीकरांचे पंजोबा. आपल्या परभणी जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या बाहेर जर कोणी नेऊन घातलं असेल ते रंगनाथ गुरुजी परभणीकरांनी नेऊन घातलं. राजराजेश्वर शास्त्रींनी काशीमध्ये गुरुजींच्या पायात बूट. गुरुजींना पदवीच तिथं प्राप्त झाली गुरुजी म्हणून. आपल्याकडे गुरुजी म्हणत नव्हते. गुरुजींना गुरुजी ही पदवी उत्तर भारतातून काशीतून आली. राजराजेश्वर शास्त्री डॉक्टर साहेब त्या घराण्यातल्या लोकांची जीभ जर वेदाचं अध्ययन करता करता थकली तर गळा शेकायला बासरची सरस्वती जात होती. ब्रह्मकन्या असा विस्त्यावर कपडा पदर पांढरा शुभ्र शालू असा गरम करायचा आणि त्या घराण्यातल्या लोकांचा घसा शेकायचा. इतकी पवित्र लोक. आणि त्या लोकांनी गुरुजीच्या पायावर बुटासगट लोटांगण घातलं भाऊ. आणि त्या दिवसपासून गुरुवर्य रंगनाथ गुरुजींना ज्ञानसूर्य म्हणजे प्रतिज्ञानोबा आहे आपल्यासाठी. आणि त्यांना रंगनाथ गुरुजी हे नाव प्राप्त झालं. काय काय ताकद आहे लोकांची. किती मोठी ताकद आहे. गुरुजी म्हणजे ज्ञानेश्वरीचं संशोधन केंद्र. गुरुजी म्हणजे ज्ञानेश्वरीचं संशोधन केंद्र. इतकी मोठी ताकद. आणि हे गुरुजी रानोबा वारकऱ्यांचे पंतू होते. काय परंपरा असेल महाराज. या परभणी जिल्ह्यातल्या सोनपेठ गावातील रानोबा नावाच्या वारकऱ्यांना रंगनाथ गुरुजी परभणीकरांच्या पंजोबाचे पाय चोळण्यासाठी पंढरपुरातला मालक येत होता. इतका दर्जा संतांचा मोठा आहे म्हणून मालक पहिल्या टाळ टाळ
एक 5 मिनिटात मुद्दा सांगतो. ज्या परिसरानं ज्या मातीनं मोठं केलंय त्या मातीचं ऋण तर नाही फेडू शकत. 10-5 मिनिटं कीर्तन आगाव करू शकतो. मी गुरुवर्य शिवेंद्र स्वामींच्या पुढे एक चरित्र सांगितलं होतं मागे एका कीर्तनात. त्याच्यातलं एक अलीकडचं चरित्र सांगतो. 360 तीर्थापैकी एक तीर्थ आहे. त्या तीर्थाचं नाव आहे नर्मदा. नर्मदा नावाचं तीर्थ, पवित्र गंगा भाऊ. फार लोक परिक्रमा करतात. बापू आपल्याला करायची. हो आणि हो, क्या बात आहे. वा 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 वा. आणि मला आता ह्या पुढच्या ह्या वर्षातच करायची. तिथून पुढे आता बऱ्यापैकी गुडघे चाललेत. गॅप यायलाय. इतकं टाकूनही त्याचा गॅप भरणं. त्याच्यामुळं आपलं म्हणजे औषधं म्हणायलो मी. असं काही समजून घेऊ नका. काय तरी एकदा कामाला आलं पैसे काय काम येत नसते डॉक्टर साहेब. काय कामाचे. हे गेलं गेलं गेलं. त्याच्यामुळं या वर्षात करावं लागते बापू. आणि ती केल्याशिवाय मरायचं नाही. आता वाऱ्या 29 झाल्या पाहिजे. चालेल, मला काय त्रास नाही. उभं राहता येत नाही त्या अपघातापासून. ते हे हरामखोर हाड कोणाचं भेटलं असेल काय माहीत मागच्या जन्माचं. ते माझ्या नशिबाला आलं. हो, 4 फेब्रुवारी 2019ला ट्रॅक्टरवर गाडी आदळली. ते अंगावर आलं आणि हे त्याच्या गेलं. कोणाला काय नाही. मग एकट्याचं शेंदडू फाटलं. जा आपलंही मागच्या जन्मातलं काही. आपण कोणाला वरबळडा असेल आहे का नाही. ती फेडावत लागत असते. मग चला ती करायची आपल्याला. आणि करायची म्हणजे अभिमान नाही. त्या माईनं गिरगावच्या बाळूला नेवा परिक्रमेला. हो, इतकी. 1949 ते 51 साली या भारत देशातल्या 4 पीठापैकी एका पीठाचे शंकराचार्य होते, स्वामी राम. आणि स्वामी राम अनुष्ठानाला नर्मदेच्या तीरावर बसले. नर्मदेच्या तीरावर बसले. अनुष्ठान बरोबर 1:30 वाजता सुटायचं. माध्यानी सूर्य ढळला की अनुष्ठान सुटायचं. आणि त्याच्यानंतर मग एक टाईम जेवायचं. पण जंगल होतं परिसरात. अन्नाची व्यवस्था नाही. करावं काय. तर त्यावेळेला प्रदक्षिणा करणारी पण मोजकी लोक होती. पण स्वामी राम ज्या वेळेला अनुष्ठानाकरता नर्मदेच्या तीरावर बसले त्यावेळेला झाडाखाली बसले नव्हते. 2च वर्ष शंकराचार्य पद घेतलं. त्याच्यानंतर पदाचा तिरस्कार नाही. नको म्हटले पद. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशे पण मिरवी आवडोनी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी ना ऐकावी. ह्या महिमेतले महात्मा शंकराचार्य होते ते. आणि उघड्यावर बसले. दुपारची वेळ 1 वाजलाय. फक्त स्वामी रामांच्या अंगावर ऊन नाही डॉक्टर साहेब. कडकड कडकड ऊन तापले. एकट्या स्वामी रामांच्या अंगावर. भास्करो तेजो कांती लुप्तो भयप्यातायाम प्रपटलेषु स्थिता छायाम भास्करो तेजेशु नैवम गिरगावकर लिखितम. ते काय बाळून लिहिलं का गिरगावच्या. सूर्य सुद्धा ढगाच्या आडंगी जातो आता बापू. इतकी
ताकद होती महाराज लोकांची. मग असं पाहिल्याच्या नंतर त्यावेळेला आता आपल्याला सगळ्याला महत्व कळाले म्हणून आपण चाललो. पण 1949 ते 51, 92, 93 साली एवढी लोकांना माहिती होती का? एवढी प्रगती होती का? इंटरनेट होतं का? मोबाईल होते का? एवढी माहिती होती का? त्या काळात फार चिकित्सक, सात्विक, सदाचारी, पुण्यशील लोक यात्रा करायचे. आणि अशा लोकांनी तो प्रकार पाहिल्याच्या नंतर ऋतुपुष्प प्राप्तिस्तु तताम साधवे चरणारविंदा, ज्या काळात झाडाला जे फूल येईल ते फूल स्वामी रामांच्या पुढे डॉक्टर साहेब टाकत होते. ऋतुपुष्पम म्हणजे कर्मकांडात सिद्धांत आहे. भगवान शिवशंकराला बेल आवडतो, जगदंबेला लाल फूल आवडते, गणेश गणपती बाप्पाला दुर्वा आणि लाल फूल आवडते, पांडुरंगाला मंजुळ आवडती, असा शास्त्राचा सिद्धांत आहे. पण आपल्याकडे आता मंजुळ नाही, लाल फूल नाही, बेल नाही, काय नाही. मग जे फूल सापडे ते फूल त्या देवाला प्रिय जरी नसल तर यावतो ऋतुपुष्पास्ततम प्राप्तिरस्तु तत देवतां शमशो नारायणो हृदयस्थो भयस्थितः ऋतुपुष्पम समर्पयामि. हे देवा, हे नारायणा, हे प्रभू, हे गणेश भगवान, हे जगदंबा, हे भगवान शिवजी, हे पांडुरंग परमात्मा, या ऋतूमध्ये आम्हाला हे फूल सापडे तथास्ति समर्पयामि, आमचा स्वीकार करा, असं म्हणण्याची पद्धत होती. मग हे योगी तपिसिद्ध लोक आश्चर्यचकित व्हायचे आणि ते फुलं टाकायचे. स्वामी रामांचं अनुष्ठान मुळलं की फुलाचा गंज. फुलं कसे खायचे डॉक्टर साहेब? पहिला, दुसरा, तिसरा दिवस गेला, फुलंच होते, नुसते फुलं. करावं काय? आणि गात्र आता शेवटी अन्नमय प्राण आहे. योगी असेल आता ती काय त्यांचं अनुष्ठान म्हणजे काय असं डोळे झाकून वगैरे योग मुद्रा लावून थोडंच होतं. आणि योगाची मुद्रा लावली असेल तर हवेची पण गरज नाही, भाकरीची गरज नाही, पोळीची गरज नाही, भाजीची गरज नाही. ते नाही, त्यांचं अनुष्ठान नामाचं होतं. नर्मदेच्या नामाचं चिंतन करायचं होतं. हर नर्मदे, हर नर्मदे, हर नर्मदे, हर नर्मदे, हर नर्मदे करायचे. तिसऱ्या चौथ्या दिवशी अनुष्ठान सुटल्याच्या नंतर स्वामी राम नर्मदेला प्रणाम करायचे. नर्मदेला ज्यावेळेला प्रणाम करतात त्यावेळेला डॉक्टर साहेब एक रत्नजडीत हातवरी आलता. गंगेच्या पात्रातून रत्नजडीत हात फक्त 5 लोकांसाठी आले. एक स्वामी रामांसाठी आला आणि एक रोहिदासासाठी आला. बाकीचे 3 पुन्हा कधी पाहू. सगळ्या गोळ्या एकट्या घेतल्यावर रिॲक्शन येत असते, आहे का नाही? म्हणून तुमचे लोक लिहून देतात, ही दुपारी घ्या, ही उद्या घ्या, ही जेवणाच्या आधी घ्या, ही जेवण झाल्यावर घ्या. ते का असे म्हणतात का सगळ्यात फोडान 8व्यात टाकान कुटान पाण्यात टाकून घ्या, असं कसं मरण पेशंट आहे का नाही? म्हणून आता यायचंच मी पण शिकत असतो. काही गोळ्या उद्या पुढच्या कीर्तनात म्हणून आपलं शिवून ठेवायचं. पूर्वीच्या बायका बाहेर चालल्या आणि ढोरं लवकर सुटत होते ना, म्हशी गाई, तर रस्त्यानं चालताना शेण पडलं की शहाणी बाई काय करायची, एक पावटा उचलायची आणि त्याच्यावर पालथा टाकायची. दुसरीची काय ताकद आहे उचलायची, टिवलं ती ना. तसं आता पुढच्या 3 टिवून ठुलंय. विठाला विठाला विठाला. नाही तसं काय नाही. तुम्हाला 30 गाव पठ्ठ्याला 36 गाव तसं माग लागे मी नाही. हाऊत भरलाय पंढरपुरातल्या मालकानं, रिकामा होईन पाईप बी असा बारीकसा होत नाही रिकामा. काय ताण नाही. माईकवर सांगायलो मी, कॅमेरे चालू येत आहे का नाही? भीती थोडीची कोणाची? देवण दिल्यावर नाही का? आमच्या इथली एक बाई गावरान तू पण चपात्या खाचीन म्हणलं. जिजी काय खाल्लं कुटके? 3 म्हशी सकाळी मेल्या. जीव गेल्याचं निमित्त झालं, 3 म्हशी मेल्या जिजीच्या. म्हणलं जिजी काय झालं? जीव गेल्याचंच निमित्त झालं. म्हणलं जिजी चपात्या तुपात बुडून खात होती, कुटके खाल्ले. म्हण पंढरपुरातल्या म्हशीत म्हणल्या वाचायचंच नाही. हो कळत असतंय. एक जणांनी झाडं लावले, असं हातात धरले झाडं, ती खालची पिशवी पण नाही काढली, कॅरी बॅग असते ना. कॅमेरेवाले इशिक मचाक 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 जशा इजा लावायला आता असे कॅमेरे काढायले. त्याच्यात गिरगावचा बाळ्या बी होता. दुसऱ्या दिवशी पेपरला आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर वृक्षारोपण करताना. 7व्या 8व्या दिवशी गेलं तर 9ला 9 बी झाडं जळाले. तर मग झाडं मला बोलत आहेत दृष्टांतातले. तर मी एका झाडाला म्हणलं काऊन जळालात? ते म्हणला ज्याहीनं खडा खाणला का त्याचा फोटो नाही काढा. असं
ज्यानं झाडं लावायला खडा खाणलाय का त्याचा फोटो नाही काढा. आणि बाळू महाराज तुमच्यासारख्या चोरायचाच काढा. त्याच्यामुळं आम्हाला वाचायचंच नाही. झाडू का येडी मसड बी तशीच ना ती. त्या म्हशी म्हणल्या गावरान तुपात चपात्या खाऊन कुटके खाल्ले म्हणती, हिच्या घरी वाचायचंच नाही. मला दिल्यावर काऊन नाही म्हणून हाय का नाही, कशामुळं कुथायचं. हे घरचेच खाले तरी म्हणते महाराज तुमच्या आशीर्वादानं मस्त चाललंय. आम्ही रातच्या पाकिटने आलो तरी कुथायतलो. रातच्या रजिस्ट्री होती का? सरकारी यावर रातच्या होतो का? नाही. कीर्तन करायला 11च्या नंतर पाकिट देत नाहीत का? आणि तरी म्हणतो काय आभाळ फाकलं, तुला घालावा त्या आभाळात, तुला काय काय माणसं खातू. बरंच चाललं नाही म्हणतो. नाही हो आपलं मस्त चाललंय, फाकाफाकी नाही, काय नाही काय नाही, सगळं पद्धतशीर. कशाला पुथायचं आहे का नाही. त्याच्यामुळं टिवलं समजून पुढच्या वर्षी आरक्षित केले असंही समजू नका. उगदडपण याच. हात जोडले साहेब, हात वरी आला. रविदासा करता हात आलता काशीमधून. रविदास वारकरी संप्रदायातल्या 18 संतांपैकी एक होते. त्यांचा व्यवसाय होता बुट चपला शिवायचा. पण काशीतून त्या हातातून कंगन आलं. नियत तेरी अच्छी है तो किस्मत तेरी दाशी है, कर्म तेरा अच्छा है तो घर में मथुरा काशी है. अशी अधिकारी माणसं आईवडिलाची सेवा करता करता बुट चपला शिवले. मायबापाला झोका दिल्याशिवाय झोप येत नव्हती. शेंडील दोरी बांधली डॉक्टर साहेब, शेंडील दोरी बांधली. आणि टाचे मारता मारता सावकार मान हल्ल्याबरोबर शेंडी हालत होती. बंगई हालायची बापू. आणि काय सेवा. म्हणून काशीतल्या विश्वनाथाला घरी बसल्या बसल्या कंगन द्यावं लागलं. चंबडे बुडवायच्या कुंडात. काय मोठी ताकद असेल, काय योग्यता असेल. अधिकारी लोक होते. हातवरी आला स्वामी रामांकरता वारकरी महाराज. स्वामी रामांनी हात जोडले डोळे झाकून. आणि डोळे उघडल्याबरोबर त्या हातावर डॉक्टर साहेब एक सुवर्णाचं पात्र आलं. जवळ गेले. त्या पात्रात गावरान तुपातली शुद्ध गाईच्या दुधाची खीर होती. खीर आणली, पत्र तोडले, खाली अंथरलं पत्र. तितक्यात 2 योगी आले आणि त्या 2 योग्याला जेवायला वाढलं. पात्र रिचून घेतलं. पात्रात पात्र नव्हतं, चमचा किमचा नव्हता. पात्र रिचवलं. तिघाला लागेल इतकीच खीर पडली. पात्र बाटवलं नाही. पात्र बाटवलं नाही म्हणजे त्याच्यात हात घातला नाही. शुद्ध 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 पात्र. आणि नंतर आता काय काय कायला खाण्याचे. आम्ही एकदा दिंडीत गेलो, शिवाजीराव लाटे, आम्ही बळीभाऊ कवळे दरवर्षीच जातो. आणि एका झाडाखाली दुपारच्या सकाळच्या नेहऱ्या झाल्या. आणि त्याच्यानंतरच्या 20व्याला पालखी थांबली. आता माणसं थांबले की सुरूच करतात मुरमुरे खाय, काही खाय, आमकं खाय, तमकं खाय. मस्त एक माळकरी गिरकळी गळ्यात माळगिळ कशाची होती देवजानी, मी काही विचारली नाही. पण दिसू लागली तुळशीची वरून. आता ती मला शंका याच्या करता आली. पुढचं ऐका ना. ते मेन कापड आथरलं, इकून ते बसले, तिकून त्या बसल्या. हो, तिने पिशीतलं ते कॅरी बॅग काढली, मालकाच्या पुढं ठुली. मालकानं ती कॅरी बॅग उकलली. साहेब मुरमुरे खाऊ लागला. आता मुरमुरे थोडे धरले तर तोंडात जाते, जास्त धरल्यावर अर्धे खाली पडते. त्या खालच्या कॅरी बॅगमध्ये पडू लागले. तर मला वाटलं जाऊ द्या, काय करायचं, याच्या तोंडाला लागलेले याच्यात पडायले तर आपल्याला कुठं हिचकायचं ते, आपल्याला खायचे का काय. पण थोड्या वेळानं त्यांनी सुरू केलं. लगेच हात घालू लागल्या. त्याच्याही होटाल चिटकलेले 2-3 पडले. मला वाटलं आता येणं बंद करावं. पण ह्यो बी ताव ताव छानू लागला. मी म्हणलं दादा तुमच्या मुरमुऱ्यातलं चव आसन राव. रगील ना. जगात जर्मनी, भारतात परभणीत गिरगावात सरबटेन, तिथलं मी भूते. त्याला काय माहिती किती रगिले बाळ्या म्हणून. म्हणलं दादा तुमच्या मुरमुऱ्यातलं काय बोला जरा. कोणाच्या मुरमुऱ्याला फोडणीच असती, जिरे वगैरे वगैरे, मोहऱ्या, थोडासा मसाला, जिऱ्याची पूड, भाजलेला कांदा, खोबरं चिरलेलं वगैरे वगैरे, डाळ वगैरे. म्हणलं ते वगैरे वगैरे सगळंच असते, पण तुमच्याला जास्तच चव आहे. म्हणलं ते म्हणलं कसं काय. तुमच्या बायकोच्या हॉटेल चिटकलेली याच्यात पडायली. त्यांचं उचललं, निघून गेले बिचारे. असं उष्ट केलं असेल का पात्र ते. पात्र रिझून दिलं. 92-93 दिवस अनुष्ठान. रोज नर्मदा माता पात्र देत होती. रोज 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 रोज.
तिथून पुढे प्रवासी सगळे तिथंच थांबू लागले. 100, 200, 300, 400 काय योगी तपी येतील तितक्याला तेवढ्या पात्रातली खीर पुरत होती. कोणाची ताकद आहे? नर्मदेची ताकद स्वामी रामांना द्यायची. स्वामी राम म्हणजे सामान्य व्यक्ती नव्हते, प्रत्यक्ष नर्मदा. मात्र स्वामी रामांनी एकदा चिमटा वाजल्यावर साहेब पाऊस पाडला होता. पाऊस. शंकराचार्य साधं पद आहे का ते? साधं पद आहे का? एक बीबी नावाची स्त्री होती, पिराची उपासक होती. ती आग्र्याला थांबत होती. मी मागे बोलून गेलो एका कीर्तनात. ती आग्र्याला थांबत होती आणि ती जिथं थांबली तितक्या जाग्यावर सूर्य थांबत होता ढगाच्या आडंगी. तिला सावली होती आणि स्वामीराम तिच्याकडे गेले. स्वामीरामाने आवाज दिला, बीबीजी. तिने मागं पाहिलंच नाही. मागं न पाहता म्हणली, बोलिये राम. शंकराचार्याच्या लक्षात आलं, हिचा वेश पाहिल्याच्या नंतर मी हिला बीबी म्हणलो, साध्वी म्हणले नाही. कारण तिला कपडे नव्हते आणि अंग कुठं दिसत नव्हतं. इतक्या जटा, डोक्याच्या जटा होत्या. हे पूर्ण असेच पूर्ण शरीर झाकलेलं होतं. काय सूर्याला हिंमत आहे तिचं अंग पाहायची. कारण पतिव्रतेचं शरीर सूर्य आणि अग्नी पाहू शकत नाही. सतीनं देखे आग्न. हा पतिव्रता स्त्रीची हा देश दोनच लोकांच्या सत्तेत जागा आहे. एक तर पतिव्रतेच्या ताकदीमुळं आणि एक निष्ठावंत संतांमुळं हा देश आपला साबूत आहे. दोन लोकांच्या कृपेनं. वैकुंठवासी कोठाळकर महाराज सांगायचे, पतिव्रता स्त्री पेटिल्याच्या नंतर आधी तिचं शरीर जळतंय मग कपडा जळतंय. पतिव्रता स्त्री पेटिल्यावर आधी शरीर जळतंय मग कपडा जळतंय. काय अग्नीची मायवेली, आधी कपडे जाळून मग शरीर जाळायची. सतीनं देखे अग्न. उलट पतिव्रता जळाल्याच्या नंतर जशाला तशा मेऱ्या साबीत निघावा. ढवळेवीर नावाचं एक गाव खानदेशमध्ये. रुक्मिणी नावाची स्त्री जन्माला आली. फक्त हळदीचा डाग. जीवनभर ज्ञानेश्वरीची साधना आणि गाथ्याची साधना केली. देह सोडला आणि पेटून दिल्याच्या नंतर गळ्यातली तुळशीची माळण दोऱ्या सगळं जशाला तसे. सावडायला गेल्या एकही आस्ती सापडली नाही भाऊ. फक्त तुळशीची माळण दोरा जशाला तसा सापडला. त्याची समाधी ढवळेवीरला आहे. काय ताकद आहे पतिव्रतेची. जाईबाई नावाची स्त्री होती. वैकुंठवासी मारुतराव महाराजाला तिनं दिंडीत भाकरी घातल्या. तिची मारुतीच्या मंदिरात कासारवाडीला समाधी आहे. ती बाईला फक्त हळदीचा डाग होता. गळ्यातलं मंगळसूत्र दोऱ्या सगळं जशाल तसं निघतंय. काय ताकद आहे. सतीनं देखे आग्न. एवढी मोठी शक्ती असते सतीमध्ये. म्हणून मला वाटतंय सती नाही निघलं पाहिजे. भंगिऱ्याचं ऐकून ज्ञानोबराय तुकोबरायच्या राज्यातल्या बायकांनी कोणाचं ऐकायचं नाही. डॉक्टर साहेब, ज्ञानोबराय तुकोबरायचा परमार्थ म्हणजे वाघिणीचं दूध आहे. आणि वाघिणीच्या दुधात जर तुम्ही चपाती खात असाल तर शेळी कशाला पाळली? एक जण म्हणला, बब्याला ऊन लागल्यावर त्याच्या कानात दूध टाकायचं. तू या बब्याच्या कानातच शेळी घालू एक. वाघिणीचं दूध खाल्ल्यावर दूध ऊन लागत असते. ज्ञानोबराय तुकोबरायचा परमार्थ म्हणजे वाघिणीचं दूध आहे. वाघिणीचं दूध आहे. काय ताकद आहे. कशाला आगाव सोंग करायचे. हो, लावून मंगळवार धरी ती. लावून मंगळवार. हो, खाल्ला साबुदाणा कुंटलानं. हो, इतका आजार झाला. लग्न झाल्यावर 3 महिन्याला गर्भाशयाची पिशवी काढली. डोळ्यानं पाहिली मी ती पाहुणी. तुमच्यासारख्या तज्ज्ञ डॉक्टरांना सांगितलं, अति उपास धरल्यामुळं पोटावर, पचन संस्थेवर आणि लिव्हरवर ताण आला. पिशवीपर्यंत आजार गेला. अति साबुदाणा खाल्ल्यामुळे, अति उपासामुळे लग्न झाल्यावर 2.5 महिन्याच्या नंतर गर्भाशयाची पिशवी काढली. काय कोण सांगितले तुम्हाला हे उपास? 24 एकादशा, 5 परवान्या आणि 1 सोमवार उपवास. फार काय झालं तो प्रदोष. याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबराय तुकोबरायांनी उपासच सांगितले नाही. काही उपास हो. नवरात्रात पोट्टे पण चपला घालीनच. धुळे 9 दिवस चपला घालायच्या नाही. साबुदाणा खायचा आणि दसरा झाला की घोरपडी धरायच्या. काय देवीच्या गोळ्या संपल्यात का ह्या नालायकाला मानायला? अहो दम नाही सप्त्याला, भागवताला, रामायणाला, शिवपुराणाला. आणि या भंगिऱ्याला गुण नाही. नुसते महाराज आणायचे, खपक्या पाकिट द्यायचे, त्याला श्रीमंत करायचं. हे असाच ऊसातले डुकरं रुमाल झटकेला की निघाले. कशाला करायचे आगावपणा? गुण आला पाहिजे. या सप्त्यात 25 बायकांनी तंबाखू सोडायची तर सप्ताह सफल झाला. या सप्त्यात 5 तरी पोरायनं काल्याच्या दिवशी माळ घाला तर सप्ताह सफल झालाय. या सप्त्यातल्या डॉक्टर साहेब 5 तरी पोरायनं गुटखा सोडा तर सप्ताह सफल झाला. नाही तर हे नुसता देखावा झालाय. विठाला विठाला ती बीबी पिराची उपासक आहे. स्वामी रामांनी आवाज दिला, बीबीजी बोलिये राम. अरे तू रोज बाई सिद्ध होती.
आणि स्वामीराम पण नमस्कार केला नाही. मोठी लोक कोणाच्या पाया पडत नसते. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे, माधव महाराज मगर वैकुंठवासी सांगायचे, साधू तपासल्याशिवाय पाया पडायचं नाही. हा, महाराज तपासल्याशिवाय पाया पडायचं नाही. साहेब, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतील, एसटीचा ड्रायव्हर चुकला 55 मरतील, रेल्वेचा चुकला 1000 मरतील. महाराज चुकीचा भेटला पिढ्या मरतील. पिढ्याची पिढ्या मातीत जाऊ शकतात म्हणून चुकीचं. आपल्या संप्रदायात अभ्यास कमी असला तरी चालेल, पण ज्याचं आचरण गोड आहे त्याच्या पाया पडायचं. आणि ज्याचं आचरण गोड आहे त्याच्या पाया पडलं की त्याच्याकडनं तुमची झोळी रिकामी राहणारच नाही. आणि नालायकाच्या पाया पडल्यावर त्याच्या पायातलं पाप तुमच्या कपाळात येतं, तुमचा संसार खालून पेटतो. एक मुद्दा सांगू, अर्थसंहितेतला, अर्थशास्त्रातला, चोरी करणाऱ्यापेक्षा चोरी करणाऱ्याला मदत करणारा अर्धा चोर असतो. गुन्हेगाराला मदत करणारा अर्धा गुन्हेगार असतो. हो, गुन्हा कधीच झाकायचा नाही. एका बाईनं आम्हाला चहा घ्यायला बोललं. म्हणलं बाई मी चहा पित नाही. म्हणले दूध घ्या. म्हणलं मी काही बोक्या नाही. ती म्हणली काळा चहा प्या. बाई ऐकत न शपथच घातली यायला. म्हणलं चला आम्ही येणार आहेत म्हणून बाईनं रांगोळ काढली. पण बाईनं रांगोळ काढणं, मधात जाणं, तिच्या रांगोळीवर कुत्र्यानं घाण करणं संगत. कुत्र्याला काय कळत आहे? पशु काय पाप पुण्य जाणी ती, उत्तम मध्यम भोगभोगी ती. गुन्हा झाकायचा नाही. बाईनं बाहेर येऊन पाहिलं, म्हणली बाई काय रांगोळ काढली ग, एवढं मोठं खळभर रांगोळ काढीन, कोणाचं कुत्रं आलं, काय घाण केली. आणि नवऱ्याला लगेच म्हणली बाई तितकी काढा ना. पहा बाई बी उचकानी होती. हो, ज्याच्या जीवनात बाई सात्विक भेटली का त्याला वनवासात स्वर्ग आहे. आणि ज्याच्या जीवनात बायको कर्कश भेटली त्याला बंगल्यात मसन वाट आहे. हो, कर्कशे संगती दुःख मोगाचा पुरावा आता इथं लागतो. उदंड फजिती. 6 गोष्टी प्रारब्धान भेटतात. त्याच्या संसारिक माणसाला नंबर 1चं प्रारब्ध गोड कशाचं पाहिजे असेल तर बायको ऐकिनेतली असावा. मानी भरताराची बोलीन धन्य जे गीती माऊली, तिचे होता दरुशनन मिळे पोट भरी अन्न. काय द्रौपदीचे पाय पाहिल्याबरोबर 60,000 शिष्य सदुर्वात जेवले. द्रौपदीचा अधिकार किती होता? एकदा देव भेटला, मी वाटान सांगितलं. देव भेटला भाऊ द्रौपदीला. देव विटेवरचे मालक कृष्ण परमात्मा भेटले. ताई काय देव? दादा एक काम कर ना, 5 गावाची जी आगिरी दिली ते पोट भरते रे. येते 5 ग्राम असती ज्या येते 2 आम नाही वाहती खाराय देवा. अरे 5 गावाच्या जहागिरीत आमचं पोट भरतंय, पण आम्हाला वाद नको रे देवा, भांडण नकोय. काय बाई असलो, तिच्या पायाचं नख पाहिल्याच्या नंतर दुर्वास ऋषी जेवते. 5 अत्यंत रागीट लोकांपैकी शीघ्रकोपी दुर्वास, मग जमदग्नी वगैरे हे पुढचे, पण 1 नंबरचे रागीट कोण? दुर्वास. आणि त्या साधूला एका पतिव्रता स्त्रीचं नख पाहिल्याच्या नंतर भोजन मिळते. काय ताकद, इतकी पावर आहे माझ्या माईनं तुम्ही. ज्या राज्य, राणी व संपत्ती, या देशाची संपत्ती इतकी मोठी. राज्य, राणी व संपत्ती, या देशाची सर्वात मोठी संपत्ती कोणती असेल तर या देशाची स्त्री आहे. कारण ज्ञानोबाराय तुकोबारायला कोणी जन्म दिलाय? यांनी दिलाय. रयतेच्या राजाला कोणी जन्म दिलाय? यांनी दिलाय. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रतापाला कोणी जन्म दिलाय? यांनी दिलाय. महाराज तुटलेली शंकराची मंदिरं जिनं साबूत ठेवली त्या अहिल्याबाईला कोणी जन्म दिलाय? यांनी जन्म दिलाय. या देशातल्या पवित्र लोकांना तुम्ही जन्म दिलाय. मारुतीराय कोणाच्या पोटचे? तुमच्यातली एक स्त्री आहे. इतकी पवित्र, एवढी मोठी पवित्र कुशी आहे तुमची. चला. आणि पाठीमागं न बघता राम म्हणले. पण मोठी माणसं तर ते याच्यावर सांगत होतो रांगोळीवर. मग ते नवरा म्हणला मी नाही, आता मी दर्शनाला चाललो मारुतीच्या. ते बैल नव्हतं ना, ते बैल असतं तर ऐकलं असतं. नाही, ते बैल नव्हतं. ते म्हणलं मी नाही, मी दर्शनाला चाललो. पण ती मागं गेली, परसात गेली, परसातून इतकी टोपलं भर माती आणली आणि त्याच्यावर झाकली. आता मला जरा शेतीचा नाद आहे. 5-6 दिवस रानात न गेल्यामुळं मी आपलं त्याच्यावर पाय दिला. मला वाटलं माती आपल्या पायाला लागन. नाद आहे शेतीचा. मी सगळ्यात आधी शेतीला मानतो. म्हणून तर एक जण म्हणला कीर्तनात इतकं कडक बोलता, जाऊ दे म्हणलं, निघाला कापूस याचायला पट्या, तू नको तांग घेऊ. त्या काळ्या माईच्या जीवावर मस्त उड्या हाणायच्या आपण. हे काय खरंय? मग ते पाय दिल्याच्या नंतर बरं वाटलं, पण नंतर गार लागलं. आणि त्या बाईनं लग्नात गाली चालता 22,000चा आणि आम्हाला बसायला टाकला. आता मी येडा आहे का माझ्या धोत्रान पाय पुसायला? नाही, त्याच गालीच्याला पुसला. आणि मग बनली बाई अत्तर टाकलं, पण घरात वास कसा यायलाय? हे तो गुन्हा झाकल्यामुळं.
तिनं जर घाण झाकली नसती तर मी पाय देत होतो कसं आहे नाही. त्याच्यामुळं गुन्हा झाकायचा नाही, घाण झाकायची नाही. जितकी घाण झाकताल, मला माहिती बसता येत नाही कारण सवय नाही इतका वेळ बसायची, पण मग आटपितो मी आता, लगेच आटपितो. मला बी शिजल्यावर जाळ घालायचा नाद नाही. एका बाईचं वरण शिजलं, मी आणलं गॅस बंद करणं. ते म्हणली बाई माझ्या नवऱ्याला 2.5 लाख पगार आहे. आणि मी आणलं गॅस जळू दे पण वरण जळालं ना, शिजल्यावरही जाळ. आणि खरं तर 10ला जे विठ्ठल करायला पाहिजे होतं, आहे का नाही. तुम्ही आगावच ना, विडाला विडाला नाही पाया पडत. शहाणी माणसं कोणाला मानित नसतात. तुमच्या दुकानात सोनं कोणाचं बी घेतात का? घेतात ना, तपासल्याशिवाय. बँकेत सोनं नेलं एक जणांनी ठेवाला. आमचा मित्र होता, ते म्हणला बँकेत ठेवतो. मी म्हणलं बँकेत ठेवलं तरी बँक एक सोनार लाईती. आणि ते म्हणले बँकेत सोनार. म्हणलं येत असतो. आणि मग ते सोनारानं तपासल्या, ते म्हणते नाही यार हे जे हे 20,000च आहे. हो, मग न्या 7,000. कस काय सोनार आहे ना, सोलाखा लावल्याशिवाय कळतंय नाही. मोठी माणसं कोणालाही मानणार नाहीत. महाराज पंढरपुरातला मालक पेपर सोडून घेतल्याशिवाय माल मोजितच नाही. त्याचा पेपर लय कठीण, कॉफ्या चलतच नाहीत. आमचा मित्र, मी 7वीला शाळा सोडी, पुढं जरासा दक्कलपास गेलो. आता काल गेट टुगेदर कार्यक्रम झाला 10वीचा, मला त्याच्यात नेलतं. हो, तिथं सगळ्याला वाटलं, पण आज आमचे गुरुजी बरे होते, मला पुढे 1-2 वर्ग नेलं. मी काही गेलो नाही. मी असाच जास्त तुरी कापायला, गाडी हाणायला, कोणाच्या कापसाचे गठुडे आणायला रोजानं जात होतो. गळ्यात शपथ जात होतो, खोटं नाही. परिसरात सांगायलो मी, तुम्ही विचारू शकता गिरगावच्या लोकांना. मी काम करीत होतो रानात आणि आजही करतोय, काही विषय नाही. तर ते काय सांगू लागलो, शाळेत बोलिलं तुम्हाला. हा ते गेट टुगेदर होते, असंच जाऊ द्या ते. तर ते आमचा मित्र 10वीला गेला, डॉक्टर साहेब. आता त्यानं कॉफ्या नेल्या 4. त्यानं 4ला 4 लिहिल्या आणि मित्राला 1 दिली. त्याच्या मित्राने लिहता लिहतात पकडली, सही केली. त्याला रेस्ट तिकीट म्हणतात का? हो. आणि यात जो 3 कॉफ्या बाहेर आल्या. म्हणलं कॉफ्या कोण नेल ते म्हणलं म्या. मग तुला कसं काय नाही पकड? मी ते म्हणलं लिहून म्या 3ही खाल्ल्या. कॉफ्या कागदाच्या होत्या ना, 3ही चावून खाल्ल्या. म्हणलं कागदानं होतच काय? 3ही खाल्ल्या काय. आणि 5 झालं. ते झालं 5. कुठल्या शाळात? इथल्या शाळात. आणि आता 3 म्हशी सांभाळीते. वरच्याचं कोर्ट लयच आगाव आहे. हां, तुम्ही खालच्या कोर्टातून आमच्या एका पाहुण्यानं गुन्हा केला, फाशीची शिक्षा. येलदरीच्या धरणातून माशी 5 किलोची घेतली विकत, मासा. तो चिरला, त्याच्यात 1.5 किलो सोनं टाकलं आणि जजला दिलं. आणि मला चिठ्ठी दिली, जज साहेब निकाल बदलला. जजची बायको म्हणली आयुष्य गेले, फुटका मनी वेईन, कौरक इमानदारी करी तू. हो, 350 पानाचा निकाल चट पालता घातला. आमचा पाहुणा खून करणारा मोकळा सोडा आणि पुढचा निर्दोष फाशीवर गेला. हे आमच्या पाहुण्यानं गाडी केली आणि तिरुपतीला गेलं आणि श्रीशैलमच्या डॅममध्ये बुडालं. मी गंजाबाऱ्या हाक मारतो पण अजून वरी नाही आलं. इतका नालायक महापाहुणा नाही. तुम्हाला राग येईन म्हणून मायाव घेतलो, पण तुमच्या पाहुण्याचं सांगायलो इतकं ध्यानात ठेवा. हो, तुम्ही ह्या कोर्टात काही करता, वरच्या मालकाच्या कोर्टात काही चलत नाही. चला, मोठी माणसं नाहीत पाया पडत. दुसऱ्यांदा आवाज द्याला, बीबीजी स्वामी राम काम सांगा. हिंदी भाषेत होते. काय काम आहे? तर स्वामी रामांनी सांगितलं या परिसरात 27 दिवस झालं पाऊस नाही. मांडी खालचा चिमटा काढा, डॉक्टर साहेबांनी देऊन टाकला. वाजवा जिकडं पाहिजे तिकडं. आता तिथं मी असतो तर माझ्या रानात वाजीला असता. आणि लयच काय झालं तर साडूच्या रानात वाजीला असता, भावाच्या नसता वाजीला. आमच्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकतील. तुम्ही लय तुकाराम महाराजाची चुलते आहेत का? पण ते स्वामी राम होते डॉक्टर साहेब. ते गोल फिरले, यानी तानींच गोल फिरले आणि गोल फिरून प्रदक्षिणा केली. आग्र्यात 27 दिवस पावसाचा थेंब नाही, सर्वत्र पाऊस पडला. आणि मग ती बिबी नावाची बाई वापस फिरली आणि स्वामी रामाच्या चरणावर लोटांगण घातलं आणि शंकराचार्य तिच्या पाया पडले. दोघांचा एकच प्रश्न. बिबीने विचारलं, आल्या माझ्या पाया पडे नाही. आणि स्वामी रामाने विचारलं, बीबीजी तुम्ही माझ्याकडे पाहिलं नाही, नुसते स्वामी राम म्हणले पाय नाही पडे, आता कसं काय पडे? बीबीजी म्हणली तुम्ही कसं काय पडे? आता दोघायला एक जणाला आधी सांगावं लागेल. बीबीजीनं सांगितलं, स्वामी रामांनी सांगितलं, मी आत्तापर्यंत बऱ्याच लोकांचे चिमटे वाजिले, पण आलेले आभाळ गेले.
आलेले आभाळ गेले. तुम्ही सिद्ध केलेला चिमटा वाजिल्यावर आकाशात ढग नसताना पाऊस पडतोय. तुम्ही सिद्ध केलेला चिमटा जर इतका सिद्ध आहे तर तुम्ही किती सिद्ध आहेत याच्याकरता पाया पडो. आता तुमचं सांगा. बीबीजी म्हणली मी सिद्ध केलेला चिमटा बऱ्याच भंगिऱ्यानं वाजिला. मी सिद्ध केलेला चिमटा बऱ्याच भंगिऱ्यानं वाजिला, पण त्यानं वाजिल्यावर पाऊस पडला नाही. तुमचा हात इतका सिद्ध आहे. मी सिद्ध केलेला चिमटा तुमच्या हाताला लागल्यावर पाऊस पडतोय. इतका तुमचा हात सिद्ध आहे तर तुम्ही किती सिद्ध आहेत म्हणून तुमच्या पाया पडते. काय त्यांचा महिमा वर्णू वारंवार विठोबार खुमाये. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली